नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ। मराठा समाजातील एक पिढी ओबीसीमध्ये आलेली आहे। एक मराठा लाख मराठा म्हणायची गरज नाही, एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही। आज पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावरती आपली प्रतिक्रिया दिली। त्याच प्रतिक्रियेवरती पत्रकारांनी मनोज जरांगेंना काही प्रश्न विचारले। त्यावरती मनोज जरांगे काय बोलले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे, परंतु या लढाईमध्ये यावेळी वेगवेगळे रंग पाहायला मिळाले। एक आक्रमकता मराठा समाजामध्ये पाहायला मिळाली, याचा नक्कीच इतर समाजावरही मोठा परिणाम झाला। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला चांगलंच यश आलं आहे। त्यामुळे आरक्षणासाठी मुंबई गाठणारे मनोज जरांगे पाटील परत मागे फिरले। सरकारने जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हाताने त्यांनी उपोषण सोडले। राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगळे सोयरे या व्याख्येला धरून स्पष्ट अध्यादेश काढला आहे। यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता मराठा समाजाची एक पिढी ओबीसी मध्ये आली आहे। त्यामुळे त्यांनी आता एक मराठा लाख मराठा असं म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला काहीच हरकत नाही असा सल्ला मराठा समाजाला दिला। मराठा आरक्षणावरती त्या पुढे म्हणतात की आता ओबीसी मध्ये दाटीवाटी होणार आहे हे नक्की, परंतु दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये याची जबाबदारी आता मराठा समाज आणि सरकारची आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने चांगला निर्णय घेतल्याचंही त्या म्हणाल्या। मनोज जरांगे पाटलांचं त्यांनी अभिनंदनही केलं। पंकजा मुंडे यांच्या या प्रतिक्रियेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी 1 कोटी मराठाही आम्हीच, ओबीसी आणि मराठा दोन्हीही आम्हीच आहोत, शेतकरी आम्हीच आणि लढाऊ क्षत्रिय शेतकरीही आम्हीच आहोत। 100% आरक्षण होणार आहे, तेवढे होऊ द्या, मग देऊ प्रतिक्रिया, असं वक्तव्य करत पंकजा मुंडेंना त्यांनी उत्तर दिलं आहे। आता पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात हे त्यांच्या प्रतिक्रियेतून लवकरच कळेलच। अशाच रोजच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ।